आने वाले वक्त में सिर्फ दो ताकतें चलाएंगी, एक पॉलिटिकल, दूसरा कॉर्पोरेट। बेहिसाब पावर या बेशुमार पैसा, और इन दोनों में से मुझे एक तो चाहिए। जय शिवराय मित्रांनो, तर स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन आलेल्या भारी व्हिडिओमध्ये। तर आता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा। तर चला मित्रांनो, तुमच्या जास्त वेळ घेत नाही त्याच्या आधी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा फर्स्ट टाइम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा, कारण मित्रांनो आपण व्हिडिओ टाकल्याच्या नंतर सगळ्यात पहिले तुम्हाला नोटिफिकेशन बघायला मिळेल। तर इथनं मी सिंपली अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घेतो मित्रांनो। तर अलर्ट मोशन ॲप्लिकेशन या ठिकाणी ओपन होते मित्रांनो। तर ओपन झाल्यानंतर तुमच्या समोर असं इंटरफेस ओपन होईल। नंतर तुम्हाला काय करायचं, प्रोजेक्टवर क्लिक करायचं। परत मी जे तुम्हाला बेटमार्क प्रेसेंट लिंक आणि सेक्युरिटी प्रेसेंट लिंक दिलेले डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही अगदी इझिली डाउनलोड करू शकता। पासवर्ड वगैरे आपण देत नाही मित्रांनो। तर असं सिम्पली मी बेटमार्क प्रेसेंट लिंक जे आहे ते ओपन करून घेतो या ठिकाणी अशी। तर इथं मी सगळं जे डायलॉग वगैरे आहेत ते सिम्पली इथनं मी ॲड करून दिलेले आहेत मित्रांनो तुम्हाला। तर तुम्हाला काय करायचं, फक्त प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं, मीडियावर क्लिक करायचं आणि तुमचा जो इमेज असेल तो सिम्पली इथनं ॲड करून घ्यायचा आहे। थोड्यावर क्लिक करायचे आणि फिल कॉम्बिनेशनवर क्लिक करायचे। तर अशा प्रकारचे फोटो जो आहे तिथनं सेंटरला आणून थोडं त्याची जसं तुमच्या हिशोबाने त्या फोटोला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तर असं मी फोटो जो आहे ॲडजस्ट करून घेतो। तो फोटो क्लिक करायचे आणि फोटोची लेंथ जी आहे ती शेवटपर्यंत करून घ्यायची। तुम्हाला फोटोला खाली वाढायचे क्लिक करून। तर अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर इथं जिथं आपलं शेवटचं डायलॉग आहे तिथं फोटोला तुम्हाला एकदा कट करायचं आहे। अशा फोटो कट केल्याच्या नंतर परत बॅक यायचं तुम्हाला आणि फोटो क्लिक करायचे पहिले आलेल्या आणि ब्लेडिंग अँड ऑपेसिटीवर क्लिक करून इथे तुम्हाला कलरचं ऑप्शन दिसेल, तिथे तुम्हाला लुमिनन्सवर क्लिक करायचे आणि फोटोची जी ही ऑपेसिटी ती कमी करून टाकायची। अशा प्रकारे केल्यानंतर तुम्हाला असा इफेक्ट असंच बघायला मिळेल। तर जो डायलॉगचा इफेक्ट मी टाकलेला आहे ऑलरेडी। तर अशा प्रकारे केल्यानंतर परत तुम्हाला काय करायचं आहे, इथनं परत इथं शेवटला एक डायलॉग आहे तिथं ॲड केल्यानंतर परत मीडिया क्लिक करायचे आणि जो एक इमोजी दिलेला आहे मी तो सिम्पली इथनं इमोजी ॲड करून घ्यायचा तुम्हाला। अशा प्रकारे मी छोटा करून घेतो इमोजीला आणि इथनं ॲड करून टाकतो, इथं अशा प्रकारे ॲड करून टाकतो। तर ॲड केल्यानंतर परत बॅक येतो आणि सेक्युरिटी प्रेसेंट लिंक तुम्हाला ओपन करून घ्यायचे मित्रांनो इथनं। तर सिम्पली जी आहे इफेक्ट सगळे इथनं तुम्हाला मिळून जातील। तुम्ही अगदी इझिली कॉपी करून फक्त तुम्हाला पेस्ट करून टाकायच्यात। तिथं मी जे फोटोची इफेक्ट आहेत ती मी कॉपी करून पेस्ट करून टाकतो मित्रांनो। तर मी सगळं नाही का असं लाईन बाय लाईनने दिलेलं आहे सगळं, तुम्हाला जास्त डोकं लावायची गरज पडणार नाही मित्रांनो। तर इथं जे फोटोची इफेक्ट आहेत ते आपण इथनं ॲड करू। इथनं मी सिम्पली फोटो क्लिक करतो आणि फोटोला कट करून घेतो मित्रांनो। शेवटचे जे फोटो आहेत त्यांना मी कट करून घेतो। बाहेरचा जो नॉईज आहे मित्रांनो त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा। तर अशा प्रकारे जो इमोजीचा आहे ते वरी टाकून द्यायचं तुम्हाला। तर अशा प्रकारे जे फोटो आहेत त्याला इफेक्ट मी मारतो। तर अशा प्रकारे पहिले इफेक्ट जो आहे तो आपण मारलेला आहे मित्रांनो। तर परत क्लिक करतो अशा प्रकारे। तर तुम्हाला पहिले शेवटचे इफेक्ट सांगून टाकतो मित्रांनो मी, त्याच्यानंतर मग फर्स्ट नंबरकडे। अशा प्रकारे जे इफेक्ट आहेत ते मी ॲड करून घेतो। तर तुम्हाला पण अशा प्रकारे सगळे इफेक्ट जे आहेत ते सिम्पली ॲड करून घ्यायचे मित्रांनो। तर इफेक्ट सगळे ॲड करत बसलो तर टाईम होईल मित्रांनो, आपला व्हिडिओ जास्त मोठा करायचा नाही। तर इथं जे राहिलेले दोन इफेक्ट आहेत ते तुम्ही कॉपी करून पेस्ट करून टाकायचे। तर परत आपण पहिले स्टार्टिंगला यायचे, तुम्हाला फोटो क्लिक करायचे, इथं म्हणून ट्रान्सफर क्लिक करून फोटो जो आहे तुम्हाला असा स्क्रोल करायचा आहे, म्हणजे तिकडे ढकलायचा थोडा। अशा प्रकारे इथं आल्यानंतर तुम्हाला इथं प्लसचं आयकॉन दिसेल, या प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून तुमच्या फोटोचं तिथं एंड होतोय, डायलॉग तिथं एंड होतो आपला, तिथपर्यंत जाऊन अशा प्रकारे जिथपर्यंत आलोय फोटोला, तर सिम्पली फोटो क्लिक करून वन ट्रान्सफर परत क्लिक करायचे अशा प्रकारे। तर सॉरी मित्रांनो एकच मिनिट। अशा प्रकारे परत तुम्हाला वन ट्रान्सफरवर क्लिक करून फोटो जो आहे तुम्हाला असा इकडे ह्या साईडला वाढायचा असा। तर वाढल्यानंतर फोटो जे आहे ते असं तुमचा फिरायला लागल्यानंतर तो इफेक्ट आहे तो आपला शो करायला चालू होईल। अशा प्रकारे सगळे तुमचे जे इफेक्ट आहेत तुम्ही ॲड करून घ्या मित्रांनो। इफेक्ट वगैरे सगळं मी तुम्हाला लाईनशीर दिलेले आहे आणि जो डायलॉगला इफेक्ट आहे तो मी ॲड करून दिलेला आहे। तर इथनं तुम्ही सिम्पली डाउनलोड करून घ्या।